नमस्कार कास्तकार बांधवांनो, आता माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 4000 या भावावर आपण सोयाबीन विकायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 4000 च्या भावावर आपण सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। कशात होणार आपला सर्वात जास्त फायदा, हा प्रश्न तुमच्या मनातला आहे, हा प्रश्न माझ्या देखील मनातला आहे आणि देशातील सामान्य कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर 4000 या भावावर सोयाबीन विकायचं ठरवलं तर विकण्यात फायदा आहे का न विकता थांबण्यात फायदा आहे। या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना जर आवडला तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी एकदा शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 4000 या भावावर आपण सोयाबीन विकावं की मग थांबावं, कशात होणार आपला सर्वात जास्त फायदा, 4000 या भावावर सोयाबीन विकण्यात की मग न विकता थांबण्यात। या महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता उत्तर जाणून घेऊया। याच्यासाठी भविष्यात दर पातळी कशी राहणार हा महत्त्वाचा मुद्दा असणार, ते समजावून सांगतो। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर भाव 10 ते $10.15 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे आणि एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष तेजीने शक्यता नाही, कारण ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू राहणार। याच्यामुळं भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारभाव वाढतील याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही। जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारभाव पातळीचा विचार केला तर बाजारभाव 3700 ते 4000च्या दरम्यान आणि आपण प्रश्न विचारला की सर 4000 भाव मिळतोय मग विकू का थांबू, तर लक्षात घ्या मित्रांनो, जर एप्रिल महिन्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये विक्री ही सोयाबीनची कमी होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल की चीन आणि अमेरिकेमधील टॅरिफ संघर्षामुळे चीन आता भारताकडून मोठ्या प्रमाणात सोया प्रोडक्ट्स आयात करणार आहे, म्हणजे किंबहुना शक्यता आहे की एप्रिल महिन्यात काही ना काही बाजारभाव या ठिकाणी वाढतील। पण एवढं लक्षात ठेवा की भविष्य फार उज्ज्वल नसल्यामुळे मला वाटते 4000 या भावावर आपण सोयाबीन विक्री करायला हरकत नाही, कारण फार तर 4142 पर्यंत बाजारभाव जाऊ शकतो। म्हणून 4000 या भावावर आपण विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपणास लाभ मिळू शकेल। तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की ज्याच्यामध्ये आपण बघितलं 4000 भावावर सोयाबीन विकावी की थांबावं। तर माझं मत आहे आपण इथं सोयाबीन विक्रीचा निर्णय घेऊ शकता। ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व भविष्यात देशातील सोयाबीनचा दर हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। मला वाटतं व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।